तुमच्या वडिलांनी लावलेलं होतं त्याची आज युनिव्हर्सिटी झाली आहे. तर काय आनंद या सगळ्या आमची जी अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्था आहे तिथे इंजिनिअरिंग कॉलेज आणि हे सर्व जवळजवळ 12,000पेक्षा जास्त विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. या विभागाकरता तर आमच्या तालुक्याकरता विभागाकरता महत्त्वाचंच अशी संस्था ही झालेली आहे. गुणवत्ता आम्ही खूप चांगल्या पद्धतीने टिकवलेली आहे. विद्यापीठ करण्याचा खाजगी विद्यापीठ हा कायदा आलेला आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रात काही विद्यापीठं झालेली आहेत. आता अमृतवाहिनीचं सुद्धा एक विद्यापीठ झालेलं आहे. ते पुन्हा युनिव्हर्सिटीचे कोर्सेस आहे ते आता चालू राहतील, पण विद्यापीठ काही नवीन कोर्स सुरू करू शकतं किंवा यातले काही कोर्स विद्यापीठाकडे वर्ग करू शकतं. तर त्या बाबतीत आणि त्यामध्ये असं आहे की त्याचं सिलेबस बनवणं हे सगळ्या जबाबदाऱ्या ह्या विद्यापीठाच्या असतात. तज्ज्ञ समिती आम्ही नेमून ते करावं लागणार असतं. जगाच्या स्पर्धेबरोबर टिकणारे कोर्सेस आम्ही घेऊ शकतो, तसे आवश्यक कोर्सेस सुद्धा आम्ही घेऊ शकतो. एक स्पर्धा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठी आहे. मी नागपुरात नाही, पण ही स्पर्धा असली पाहिजे, ती गुणवत्तेची असली पाहिजे. ती करण्याचा प्रयत्न आमचा आहे की आम्ही जे कॉलेजेस आहेत ते अत्यंत उत्तम पद्धतीनं चालवलेले आहे. अत्यंत दर्जा त्याचा मोठ्या प्रमाणात जगात आणि देशात खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्वतः या कंपन्या येऊन घेऊन जातात. अशी अशी आमचं लौकिक सुद्धा आम्ही मिळवलेला आहे. आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून आणखी चांगलं शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचा, नाविन्यपूर्ण काही शिक्षणाचे कोर्सेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत.